नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिला पात्र आहेत तर अशा महिलांना आता मोबाईल गिफ्ट दिला जाणार आहे. आता ही माहिती कितपर्यंत खरी आहे आणि कितपर्यंत खोटी आहे, तसेच आपल्याला मोबाईल गिफ्ट दिला जाणार आहे तर तो किती रुपयापर्यंत मोबाईल गिफ्ट आपल्याला दिला जाणार आहे किंवा आपल्याला मोबाईल गिफ्ट हा कधी वाटप केला जाणार आहे, तर याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिला पात्र आहेत तर अशा महिलांना आता मोबाईल गिफ्ट दिला जाणार आहेत. आता ही जाहिरात संपूर्ण भागामध्ये पसरवली जात आहे. मित्रांनो, एका आमदाराच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे की मोबाईल गिफ्ट वाटप केला जाणार आहे. परंतु असं नाही मित्रांनो, त्याच्या भागामध्ये त्याला मोबाईल गिफ्ट हा द्यायचा की नाही द्यायचा ते त्याचा तो ठरवणार आहे. तर त्याची घोषणा असं नाही की लगेच संपूर्ण आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मोबाईल गिफ्ट हा वाटप केला जाणार आहे किंवा कोणत्याही मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ही योजना लागू करण्यात आलेली नाही किंवा कोणत्याही भाषणामध्ये याचा उल्लेख करण्यात आलेला नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कोणतीच माहिती अशी मोबाईल गिफ्ट देण्याचा उल्लेख करण्यात आलेला नाही. तर त्यामुळं आपल्याला कोणताही मोबाईल गिफ्ट हा मिळणार नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिला पात्र आहेत तर अशा कोणत्याच महिलांना या ठिकाणी मोबाईल गिफ्ट दिला जाणार नाही. ही संपूर्ण माहिती खोटी आहे. त्यामुळे आता तुमच्याकडे काही फसव्या लिंक येऊ शकतात किंवा फेक ऍप्लिकेशन येऊ शकतात. या ऍप्लिकेशन वरती अर्ज करा, तुम्हाला मोबाईल गिफ्ट मिळेल किंवा यावरती तुमचा आधार कार्ड नंबर टाका, ओटीपी टाका किंवा तुम्ही या ठिकाणी तुमचा अर्ज सादर करायचा आहे, डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे किंवा तुम्हाला वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला फसवे लिंक येऊ शकतात की तुम्ही या साईट वरती येऊन मोबाईल गिफ्ट साठी असा अर्ज करू शकतात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला मोबाईल गिफ्ट दिला जाणार आहे. तर अशा भरपूर ऍप्लिकेशन किंवा भरपूर वेबसाईट तुमच्याकडे फेक येऊ शकतात. त्यामध्ये तुम्हाला कोणतंही रजिस्ट्रेशन करायचं नाही किंवा कोणताही ओटीपी शेअर करायचा नाही किंवा कुठेही आपला आधार कार्ड नंबर टाकायचा नाही. कारण जेणेकरून तुमच्या समोर याचे दुष्परिणाम होतील किंवा तुमचं बँक अकाउंट खाली होऊ शकतं. कारण अशा फेक ऍप्लिकेशन वरती कोणीही या ठिकाणी विश्वास ठेवू नका. आपल्याला कोणताही सरकारच्या माध्यमातून किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिला पात्र आहेत तर अशा महिलांना कोणताही मोबाईल गिफ्ट मिळणार नाहीत. ही माहिती सर्व महिलांनी लक्षात घ्यायची आहे. आपल्याला कोणताही मोबाईल गिफ्ट दिला जाणार नाहीत आणि आपल्या समोर जर कोणतंही फेक ऍप्लिकेशन आलं किंवा कोणतीही फेक वेबसाईट आली तर त्यावरती आपलं कोणतंच रजिस्ट्रेशन टाकायचं नाही, आपलं नाव टाकायचं नाही, मोबाईल नंबर टाकायचा नाही किंवा ओटीपी द्यायचा नाही किंवा आपला आधार कार्ड नंबर टाकायचा नाही. तसेच आपले कोणतेही डॉक्युमेंट कुठेही अपलोड करायचे नाही. कारण ही जाहिरात संपूर्णपणे खोटी आहे. तुम्हाला कोणताही मोबाईल गिफ्ट दिला जाणार नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता तुम्हाला 2 हप्ते दिले जाणार आहेत. ऑक्टोबर महिन्याचे 1,500 रुपये आणि नोव्हेंबर महिन्याचे 1,500 रुपये असे एकूण 3,000 रुपये तुमच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत. हे पैसे तुमच्या खात्यावर 10 ऑक्टोबर पर्यंत जमा केले जाणार आहेत. कारण मित्रांनो, आता पुढे आचारसंहिता चालू होत आहेत तर त्यामुळे आता भाऊबीजेला पैसे टाकता येणार नाही. सरकारी संपूर्ण काम हे बंद केलं जातं. त्यामुळे आता 2 महिन्याचे पैसे तुमच्या खात्यावर एकखट्टी टाकले जाणार आहेत. त्यामुळे तुम्हाला कोणताही मोबाईल गिफ्ट मिळणार नाही. फक्त तुमच्या खात्यावर 3,000 रुपये जमा होणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे नोव्हेंबर महिन्याचे 1,500 रुपये आणि ऑक्टोबर महिन्याचे 1,500 रुपये असे एकूण 3,000 रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट होती. कोणत्याही ठिकाणी फसव्या लिंक वरती क्लिक करू नका किंवा कोणत्याही फेक ऍप्लिकेशन वरती आपला अर्ज कुठेही सादर करू नका. मी वेळोवेळी तेच सांगत आहेत, पुन्हा पुन्हा तेच सांगत आहेत. कारण फेक ऍप्लिकेशन वरती जाऊ नये किंवा आपल्या समोर कोणतंही स्कॅम होऊ नये यासाठी मी ही माहिती तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगत आहेत. तुम्ही कोणत्याही ऍप्लिकेशन वरती किंवा कोणत्याही फेक लिंक वरती आपलं रजिस्ट्रेशन करायचं नाही, अर्ज सादर करायचा नाही. तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण होता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आपण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे घेऊन येत असतो. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.